देशासह राज्यातील राजकीय वातावरण सध्या गरम होऊ लागल्याचं दिसतंय। महाराष्ट्रामध्ये दोन्ही आघाड्यांनी अद्यापही आपापले पत्ते काही खोललेले नाहीयेत। महाविकास आघाडीकडून 3 ते 4 जागांवरती चर्चा अडून राहिली आहे आणि त्यामध्ये कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे। कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती कोणत्या चिन्हावरती लढणार, तर सांगलीच्या आखाड्यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचं नाव येताना दिसतंय। या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। छत्रपतींना विचारावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का? कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं, छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जे ठरवलं ती जागा ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा, अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे। एरवी पक्ष एक उमेदवार अनेक अशी स्थिती असते, पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात परिस्थिती उलट आहे। मवियाकडून शाहू महाराज छत्रपतींच्या उमेदवारीवर एकमत झालंय, मात्र त्यांनी आपल्याच चिन्हावर लढावं यासाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच रंगली आहे। शिवसेनेचा अद्याप छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही। तर काँग्रेसने काय सांगितले मला माहीत नाही, ही शिवसेनेची जागा असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलं आहे। पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का? कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती। छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं, छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जे ठरवलं ती जागा ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा, अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे। यात अमुक जागा त्याच्या बदली वगैरे या सगळा विषय नाही आहे। म्हणून तुम्हाला सांगतो की जे काही 6 तारखेला जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये जवळपास फायनल होईल। कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर काही दिवसांपूर्वी शरद पवार पोहोचले आणि शाहू महाराजांच्या उमेदवारीची चर्चा जोर धरू लागली। त्यानंतर शाहू महाराज हेच महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालं। मात्र महाविकास आघाडीपैकी कोणत्या पक्षाला ही जागा मिळणार याबाबतची चर्चा सुरू आहे। कोल्हापूर एकेकाळी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, मात्र 2009 पासून गेल्या 3 लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरकरांनी खासदार म्हणून तिघांना संधी दिली। 1980 ते 1999 पर्यंत इथं काँग्रेसचा खासदार होता। 1999, 2004 आणि 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार झाला। 2009 मध्ये सदाशिवराव मंडलिक अपक्ष खासदार झाले। 2019 मध्ये शिवसेनेचा खासदार झाला। बंडामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद घटली। फुटलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसची ताकद सध्या अधिक आहे। शाहू महाराज आणि मी हा विषय उमेदवारी, मी पण उमेदवार जाहीर झाल्यावर ते उमेदवार झाल्यावर बोलूया, पण विकास कामं आहेत ती माझी जबाबदारी होती आणि कर्तव्य होतं। 5 वर्षामध्ये लोकांनी ज्या अपेक्षेनं मला निवडून दिलं होतं त्यामधून निश्चितपणानं काही उतराई होण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मला आनंद आहे की जो मी निधी आणला त्यामध्ये पाठपुरावा या सगळ्या ग्रामपंचायतीच्या मंडळींनी केला, म्हणून मी हा निधी प्रत्येक गावापर्यंत वितरित करू शकलो। निश्चितपणानं या कामाची उतराई मागच्या जे मला ताकदीनं लोकांनी मदत केली त्याची उतराई करण्याचा प्रयत्न मी केला आहे। पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा लोकांच्या ज्या अपेक्षा असतील गावाच्या संदर्भात तोच माझा पुढच्या काळामध्ये जाहीरनामा असणार आहे। आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं, ते सगळ्यांचा आमचा आदर्श होते। त्यांनी राजकारणात यावं का न यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, लोकशाही आहे, पण आम्हाला वाटतं ते एक आदर्श स्थान असल्यामुळे ते तसंच राहावं अशी आमची इच्छा होती। दरम्यान कोल्हापूरचा तिढा सोडवण्यासाठी अदलाबदलीचा फॉर्म्युलाही समोर आलाय। कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला येऊ शकते असं बोललं जात आहे। सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत। त्याच पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटलांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली, पण दुसरीकडे चंद्रहार पाटलांसाठीच वंचितनंही सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय। कारण 2019च्या निवडणुकीत वंचितच्या गोपीचंद पडळकरांनी 3 लाख मतं घेतली होती। 2019च्या निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांना 5,08,995 मतं मिळाली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विशाल पाटील यांना 3,44,643 मतं मिळाली।
तर वंचितच्या गोपीचंद पडळकर यांनी 3,234 मतं घेतली. सांगली सीट आम्ही सोडणार नाही आहोत, ती मागणारच आहोत. त्याच्यामध्ये आम्ही असं मतदार जे मग घेतलेले आहेत त्या मतदारसंघामधला आम्ही तो मतदारसंघ कॉम्प्रोमाइज नाही करणार आहोत. जिथे 3-3 लाख मतं आम्ही घेतलेली आहेत तिथे तुम्ही फक्त एखादं नाव कोणाचं जे टाकणार आणि 3-3, 4-4 वेळा हारलेले जे आहेत त्यांना पुन्हा तुम्ही म्हणणार द्या. जर तुम्हाला वरचं डिसलॉक करायचं असेल ते तुम्हाला ॲडजस्टमेंट करावं लागतील. थोडक्यात शाहू महाराजांच्या उमेदवारीवरून कोल्हापुरात लोकसभेचं रणांगण झालंय, तर पैलवान चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरून सांगली लोकसभेचा आखाडा झालाय. त्यामुळे मवियात कोल्हापूर आणि सांगलीच्या जागेची अदलाबदल होणार का? कोल्हापूर शाहू महाराजांसाठी सोडून ठाकरेंची शिवसेना सांगलीत चंद्रहारांना उमेदवारीचा हार घालणार का? सांगली ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोडली तर प्रकाश आंबेडकर वंचित राहणार का, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. स्वप्नील पाटीलसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.